चिंतन, ध्यान म्हणजेच मेडिटेशन. मेडिटेशन करून आपण आपल्या जीवनामध्ये भरपूर बदल घडवून आणू शकतो, असं आपण बऱ्याचदा ऐकतो. आपली आत्मशक्ती, आत्मिक बळ वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, त्याला म्हणायचं ध्यान. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या जीवनाकडे स्पिरिच्युअली म्हणजेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहणं अलीकडे खूप गरजेचं झालंय. तेवढ्यापुरतं शांत डोळे झाकून बसणं म्हणजे ध्यान का? तर अजिबात नाही. आपल्या मनातल्या विचारांच्या कोड्यांना सोडवणं, शांत करणं आणि स्वतःला ईश्वराशी किंवा एखाद्या कोणत्याही शक्तीशी ज्यावरती आपण विश्वास ठेवतो त्याच्याशी एकरूप करून घेणं म्हणजे ध्यान. आपल्या मनात जे काही नकारात्मक विचार येतात, बऱ्याचदा तर नकारात्मक विचारांचा भला मोठा प्रवाह येतो. त्या प्रवाहाला थांबवणं हे ध्यानामध्ये, चिंतनामध्ये अपेक्षित असतं. मला एक गोष्ट सांगा, आपल्या प्रत्येक दिवसाचं सार्थक होण्यासाठी आज आपण ज्या गोष्टींची काळजी करतोय, जी आपली दुःख आहेत, चिंता आहे, ती उद्यापर्यंत घेऊन जाणं योग्य आहे का? तर अजिबात नाही. तसं करणं व्यर्थ आहे. त्यासाठी आपल्याला आपला आजचा दिवस चिंतामुक्त ठेवणं खूप गरजेचं आहे. हाच ध्यानाचा, चिंतनाचा उद्देश आहे आणि असावा. आणि हे सततच्या प्रयत्नाने शक्यही होतं. बरं, चिंतनाचा आणखी एक उद्देश आहे किंवा फायदाही आपण त्याला म्हणू शकतो, की आपण आपल्या इच्छाशक्तीवरती विश्वास ठेवायला लागतो. आपल्याला आत्मशांतता लाभते. आपण तशी आत्मशांतता निर्माण करतो आणि क्षमाशील हृदयाची जोपासना करतो. हे लगेच शक्य होत नाही, पण ध्यानाच्या, मेडिटेशनच्या, चिंतनाच्या सवयीमुळे हे सगळं करणं शक्य होतं. प्रत्येक गोष्ट जी नकारात्मक वाटते, प्रत्येक अनुभव जो नकारात्मक येतो, ज्याच्याकडून येतो त्यांना योग्य त्या वेळी प्रश्न करून पुन्हा क्षमाशील होता यावं, यासाठी दिव्यत्वाच्या साक्षात्काराची गरज असते आणि ते चिंतनातून येतं. ध्यानामध्ये आपण आपल्या मनाला एकाग्र होण्यासाठी प्रशिक्षण देत असतो. मग प्रत्येकच वेळी एका ठिकाणी डोळे झाकून बसूनच चिंतन होतं का? तर नाही. आपण आपल्या वेगवेगळ्या कार्यांमधून, वेगवेगळ्या कामामधून चिंतन करू शकतो. जसं की वाचनामधून सुद्धा चिंतन होतं आणि वाचनाच्या चिंतनामधून आपल्यातील एकाग्रतेचं कौशल्यसुद्धा वाढतं. नात्यांमधील एकोपा आणि मधुरता जोपासण्यासाठी सुद्धा चिंतन केलं जातं. प्रत्येक व्यक्तीकडे बघण्याचे विविध मार्ग असू शकतात. आपल्याला इतरांपेक्षा जास्त माहिती आहे ही भावना न ठेवता प्रत्येकच व्यक्तिमत्व हे परमेश्वराने बनवलेली, घडवलेली एक अप्रतिम कलाकृती आहे, असं जेव्हा आपण मानून चालतो तेव्हा नात्यांमध्ये शांतता, सुसंगती निर्माण होते आणि ती कायम राहते. आता नाती शांत ठेवायची म्हणजे कोण कसं वागते ते सारं मुकाट्याने सहन करायचं का? तर अर्थात नाही. पण व्यक्तीकडे पाहताना व्यक्तीचा त्रास होतोय असं न पाहता व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होतोय असं पाहावं. एका घटनेला डोक्यात ठेवून पुढेही त्याच घटनेचा आधार घेत जगावं असं करायचंय का? तर अजिबात नाही. प्रत्येक घटना ही वेगळी आहे. एकमेकांना अनेक घटना लिंक करणं थांबवलं की आपोआपच नाती सुधारतील. आणि हे केव्हा शक्य होईल? जेव्हा आपण चिंतन करू, मनन, ध्यान करू. आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून न आवडणारा अनुभव आला किंवा अपमानास्पद वागणूक मिळाली तर तिथे आपण त्यांना प्रश्न करतो. हे चुकीचं नाही आहे. पण त्यानंतर आपण त्यांना क्षमा देखील केलं पाहिजे आणि त्यालाच म्हणायचं क्षमाशील हृदय. हे प्रत्येक नात्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला एखाद्या घटनेबद्दल प्रश्न करणं किंवा त्या घटनेबद्दल आपलं मत मांडणं आणि पुन्हा ते स्वीकारून त्यांना क्षमा करून संवाद साधून पुढे आपलं नातं कंटिन्यू घेऊन जाणं हे
फक्त आणि फक्त ध्यान आणि चिंतनामधूनच शक्य होतं. बऱ्याचदा आपण समोरच्याला प्रश्न करतो आणि मग तिथे संवाद होत नाही. आपला हेतू असतो संवाद साधण्याचा, पण समोरच्या व्यक्तीला संवादामध्ये फारसा रस नसतो असं आपण म्हटलं तरी चालेल. मग तिथे ते नातं डिस्कंटिन्यू होतं आणि मग त्यानंतर पुन्हा आपल्याला त्रास होतो की आपण जे केलं ते योग्य केलं का? आपण प्रश्न केला ते चुकीचं तर नाही केलं ना? पण ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपण घडलेल्या घटनेचं चिंतन करतो, त्यावरती विचार करतो, त्यावरती आपण योग्य पद्धतीने अभ्यास करतो आणि मग त्यानंतर जे घडलंय ते आपण स्वीकारतो. पण त्यानंतर गरजेचं असतं की समोरच्या व्यक्तीला क्षमा करणं आणि ते ध्यानामुळे येतं. संवाद होतो, नातं कंटिन्यू होतं, तिथंसुद्धा क्षमाशील हृदय असणं गरजेचं आहे. आणि नातं जेव्हा एखादं डिस्कंटिन्यू होतं तेव्हासुद्धा समोरच्या व्यक्तीला क्षमा करणं, स्वतःला क्षमा करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा आपणही चुकतो, स्वतःची काळजी घेण्यामध्ये चुकतो, स्वतःला आपण कोणती वागणूक देतोय त्यामध्ये सुद्धा आपण चुकतो. आणि हे चिंतनामुळेच समजतं की आपण स्वतःच्या बाबतीत कुठे चुकत आहोत आणि तिथे सुद्धा स्वतःला क्षमा करून पुढे चालत राहणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी क्षमाशील हृदय असणं गरजेचं आहे आणि ते चिंतनामुळे येतं, ध्यानामुळे येतं. तसं पाहायला गेलं तर आपल्या वेदना, दुःखांचे कारण नेहमी इतर व्यक्तीच असतात. इतर व्यक्तींचं अस्तित्व म्हणजेच आपल्या वेदना, असं गणितच आपण पक्क केलंय. जर आपण जीवनाच्या प्रवासात एकटे असलो तर आपण कमी त्रासाचा सामना करू, इतरांकडून आपल्याला कमी दुःख मिळेल, कमी वेदना मिळतील, कारण आपण एकटेच चाललोय ना. पण तसं प्रॅक्टिकली होणं शक्य आहे का? तर अजिबात नाही. इतर व्यक्तींचं जगात असणारं अस्तित्व हा सर्वात किचकट, क्लिष्ट आणि कठीण घटक आहे आणि त्यांच्यासोबत येतात, बोनसमध्ये येतात ते दुःख आणि वेदनासुद्धा. म्हणजेच मानवी नातेसंबंधांमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात आणि म्हणूनच आपण आपला दृष्टिकोन बदलायला हवा. आपण नातेसंबंधांमध्ये काय पाहतोय, काय अपेक्षा करतोय ते सुद्धा खूप गरजेचं आहे. जीवनामध्ये आत्मपूर्तता येणं खूप गरजेचं आहे. आत्मपूर्ततेच्या चिंतनासाठी आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या लोकांमध्ये आनंद कसा पसरवता येईल याची सतत कल्पना केली पाहिजे किंवा विचार केला पाहिजे. सतत जाणीवपूर्वक केलेला योग्य विचार म्हणजे सुद्धा चिंतन. आपल्याला येणाऱ्या अनुभवातून सतत शिकलं पाहिजे, खोलात गेलं पाहिजे आणि इतरांची मदत व मार्गदर्शनही केलं पाहिजे. आपल्याला जे अनुभव येतात जेव्हा आपण ते इतरांना सांगतो, त्या अनुभवांमधून आपण काय शिकलो हे जेव्हा आपण इतरांना सांगतो तेव्हा ते एका अर्थाने मार्गदर्शनच होतं ना. सतत स्वतःच्या वागण्या, बोलण्यावर लक्ष ठेवून स्वतःची प्रगती करून घेणं म्हणजे सुद्धा चिंतन. चिंतनाद्वारे आपण नेहमी स्वतःकडे वैश्विक दृष्टिकोनातून, त्याचबरोबर अगदी बारीक, सूक्ष्म दृष्टिकोनातून पाहायला हवं. या संपूर्ण विश्वाच्या तुलनेत आपण किती लहान, सूक्ष्म आणि क्षुद्र आहोत याची जाणीव होणं म्हणजे चिंतन करणं, म्हणजे ध्यान करणं. आपण आपल्या जीवनाच्या मार्गाचा विचार या दृष्टिकोनातून करतो त्यावेळी आपल्याला ध्यानाचा, चिंतनाचा खरा सार सापडतो. काय पटतंय ना माझं म्हणणं? बरं, चिंतन म्हणजे आणखी नेमकं काय, ते कसं करावं, त्यासाठी योग्य पद्धती कोणत्या आहेत, तसंच चिंतनातून आपल्या जीवनामध्ये असणारे विविध प्रश्न आपण कसे सोडवू शकतो हे आणखी डीपमध्ये जाणून घेण्यासाठी अद्भुत चिंतनाचे हे पुस्तक नक्की वाचायला हवं. ते पुस्तक माझ्या आईने वाचलं आणि त्यावरती तिने हा रिव्ह्यू लिहिला होता. त्या रिव्ह्यूमध्ये थोडेसे बदल मी केले आणि तो तुमच्यासमोर मांडलेला आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नकात. आणि तुम्ही ध्यान करता का, त्याचे तुम्हाला काय फायदे होतात ते देखील मला लिहून कळवा. बरं, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मेल ID दिलेला आहे.
तुम्हाला तुमच्या मनातल्या काही गोष्टी सांगायच्या असतील तर तुम्ही मला माझ्या मेल ID वरती नक्की मेल करू शकता. लवकरच आपण भेटूयात अशाच एका नवीन विषयासोबत, व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ध्यान करत राहा, मेडिटेशन करत राहा. चिंतनाने आयुष्य स्वतःचं बदलून टाका. बाय.